कृष्ण हरे राम कृष्ण हरे राम हरे जय जय राम कृष्ण हरे 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 राम तुका म्हणे माझे विठोबार घुमाई 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 विठोबार
भयनिरसली खंती कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, तुम्ही सांभाळिले संती. भय निरसली खंती तुका म्हणे काळ आता करू न शके बळ, तुम्ही सांभाळ लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरंतं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमत्तां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. राजा राम 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 सीता राम 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 सीता राम राम जयाचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेच वंदो श्रीचरण श्रीगुरूंचे तेच नमस्कारोनी आता जन्म आलो त्याचे आज फळ झाले साचे. अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अत्यंत छोटा 4 चरणाचा जन्मोत्सव या निमित्ताने निवडलेला आहे.
अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात, आम्ही जन्माला आलो आणि आल्याचं खऱ्या अर्थाने आज फळ आमच्या हाती लागलं. खरं सोनं झालं जन्माचं. कशामुळे? तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. हे संत जन हो, तुम्ही माझा सांभाळ केला, माझा अंगीकार केला, कोणत्याच प्रकारचे गुण पाहिले नाहीत, कुठल्याच प्रकारचे दोष पाहिले नाहीत आणि माझा सरळ सरळ अंगीकार करून काय केलं? ठाव दिला पायी आपुलिया. तुमच्या चरणाजवळ मला जागा दिली. मग काय पाहिजे? जीवन कृतार्थ झालं, कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. ज्या ज्या इच्छा केलेल्या होत्या त्या सगळ्या फलीभूत झाल्या आणि आता विश्वास वाटतो तुम्ही माझा अंगीकार केला ना संत जनांनी. मग तुका म्हणे काळ आता करू न शक्य बळ. आणि यामुळेच मी सांगतो की जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे. मस्तक हे पायावरी दे नतमस्तक होऊन आजची जी कीर्तन सेवा आहे आपल्या येथील श्री रतन भटा पाटील व सौभाग्यवती चमेलाबाई रतन पाटील यांना नातू झालेलं आहे. म्हणजेच श्री समाधान रतन पाटील यांना पुतण्या झालेला आहे. त्यांचे लहान बंधू श्री शांताराम रतन पाटील यांना पुत्ररत्न म्हणजे मुलगा झालेला आहे. आणि आपले अरुण पाटील म्हणजे अरुणदादाच ना, यांनी सांगितलं की बा ब्राह्मण देवतेने बाळाचं नाव सांगितलं व वरून. त्यांनी विषय काढला तिथे आमच्याजवळ की बाळाचं नाव व वरून निघालंय. बाळाचे आजी, मोठ्या काकू आणि अजून 2-4 बाया होत्या. अरुणदादा होते, सोपान महाराज होते, बाळाचे आजोबा होते. आणि त्यांनी मला सांगितलं की बाळाचं नाव व वरून निघालंय, तर महाराज सांगा नाव सुचवा, काय नाव ठेवावं. म्हटलं आता बाळाचं नाव ठेवायचंच आहे, व वरूनच निघालंय, मलाच विचारतायत बाळाचं नाव विश्वनाथ ठेवा. सगळ्यांनी एकमताने मान्यता दिली. कीर्तन करायलाही विश्वनाथच, बाळाचं नावही म्हटलं व वरूनच निघालेलं ना. विश्वनाथ म्हणजे विश्व व या शब्दाची राश असते ऋषभ. ऋषभ या शब्दाचा अर्थ बैल घेऊ नका, नंदी म्हणा. बैलेच नाही, दुनिया मग कमी नाही, पण ऋषभ म्हणजे नंदी. ज्या नंदीचा वापर भगवान शिवजींनी आपल्या लग्नामध्ये केलेला होता, जगातला एकमेव नवरदेव बैलावर बसून आलेला भगवान भोलेनाथ महादेव, बाकी सगळे घोड्यांवर बसून आले. त्या काळातल्या पत्रकारांनी शिवजींच्या लग्नामध्ये शिवजींना प्रश्न विचारला होता की सगळे नवरदेव घोड्यावर बसून येतात आणि भगवान भोलेनाथजी तुम्हीच एकटे असे का बैलावर का बसून आले. त्यांनी उत्तर दिलं, म्हणे हे लग्नापुरते घोड्यावर बसून येतात पण नंतर बैल होतात. मला बैल व्हायचंच नाही, मला बैलावरच बसायचंय. मग तो बैल एवढा भाग्यवान आहे की ज्याच्यावर भगवान शिवजींची कृपा असते. आणि विश्वनाथ हे शिवजींचं स्वतः नाव आहे, भोलेनाथांचं नाव आहे. बाळाचं नाव मोठ्या आनंदाने सगळ्यांनी स्वीकृत केलेलं आहे. तुम्ही विश्वनाथ दीन रंकमी अनाथ. उत्तरोत्तर बाळाची प्रगती हो, शतायुषी हो, घराचं घराण्याचं गावाचं नाव लौकिक करो,
इकडे ज्या वंशात जन्म घेतला ते आणि मातुळ कुळाकडून मामांच्या कुळाचे नाव उज्ज्वल करो, इकडे आपल्याही कुळाचं नाव उज्ज्वल करो, धन संपदा आयुष्य आरोग्य सगळं काही प्राप्त करून बाळाचा 100वा वाढदिवस साजरा हो. पण मला नाही येता येणार, हा, पण त्यावेळेस आठवण करून द्या बाळाला की कोणताही बाबा शोधा तेव्हा लग्नाला आपला वाढदिवसाला 100व्या, पण त्या बाबाचं नाव विश्वनाथच असलं पाहिजे. कारण सुरुवातच इकडनं गेली ना, मग शेवटही तिकडेच झालं पाहिजे. असो, कार्यक्रमाचं आमंत्रण हरिभक्तपरायण सोपान महाराज विणेकरी, ज्यांनी पंचक्रोशीतल्या अनेक सप्त्यांमध्ये तुकोबारायांचं प्रतिरूप फेटा बांधून गरताळ नाव जे आहे लोकांच्या कानापर्यंत पोहोचवलं. कारण नुसतं धुळे जिल्ह्यापुरतं ते मर्यादित नाही, जिथपर्यंत माझे कीर्तन झालेत मी त्यांना पाहिलेलं आहे आणि अनेक कीर्तनकारांसाठी अजून कुठपर्यंत गेले असतील. महाराजांनी या सेवेचं आमंत्रण दिलं. इथे येईपर्यंत मला माहिती नाही कीर्तन कोणाच्या घरी आहे. डायरीत नाव फक्त सोपान महाराजांचं लिहिलेलं. जसं तुमच्याकडे आलं म्हणजे पंढरीनाथ महाराज लिहून घ्यायचो, कीर्तन कोणाका घर राहायना. आता एका ठिकाणी असं झालं, मी जाऊन पोहोचलो आणि ज्यांनी मला फोन नंबर दिलेला मी सांगायचो ते नाव, ते म्हणायचे नाही हो, त्यानं आम्ही तारीख देवापुरतं सांगितलं होतं, कीर्तना मालक मीच आहे म्हणे. म्हणतो मग मी नोकरचे, कीर्तनले मालक राहस का? म्हणजे आमच्या घरी कीर्तन हे त्यांना सांगायचं होतं. अंतकरणातला प्रेम भाव महत्वाचा होता. शब्द जरी चुकले, काही काही लोकांचे शब्द सुपर असतात पण त्या बिरड राहतच. काही लोकांना शब्द नाही आठवत पण प्रेम भरपूर असतं, भाव अंतकरणातला चांगला असतो. असो, इथे जन्मोत्सव निमित्ताने बारशा निमित्ताने हे जे कीर्तन आयोजित केलेलं, साऊंड सेवा चांगली आहे. बरेच पेटी मास्तर त्या बटनेच कडे दे की जण म्हणतो, तू दे केलं नाहीत का त्या बटने वरती बोल. आमच्या भिलांना म्हणून टाळकरी होते चाळीसगाव तालुक्यातले, त्या वर येते की चाल म्हणत, समोरही पाहत नव्हते खाली पाहत नव्हते, वरती. तर माझ्या कीर्तना जर म्हणायला लागले त्या साऊंड वाढलेलं मी सांगतो, यासले वरती लावत जाय म्हणतो होतो. पण अनेक अनेक प्रकार आहेत, सगळे कीर्तनामध्ये चालतात, फक्त प्रेम भाव असावा. गोकुळ महाराज शेनखेड्याहून आलेले आहेत. स्वयंपाक उलगवू नका, एक जण जेवण राहीलचे, त्यांचं जेवण बाकी आहे. कारण ते अरुण बापू बोलले ते वाटी देवांचे म्हणे, एक दोन जणीच राहू द्या. पण सुदर्शन दादांकडचे आलेले सर्व विद्यार्थीगण, भविष्यातले एकापेक्षा एक नावाजलेले कदाचित कीर्तनकार होतील, कोणी गायक होतील, कोणी वादक होतील. आणि एक करा, मानवी जन्मामध्ये तुम्ही आपण आलो, कौतुक आणि प्रेम वेळेवर व्यक्त करा. जर उशीर केला, तुम्हाला किती सत्य माहिती असलं, वेळेवर बोला. वेळ निघून गेल्यानंतर सत्य असत्य ठरत असतं. समजा एखाद्याच्या घरी काहीतरी दुर्घटना घडली, काहीतरी कोणीतरी पळून गेले घरातून, काहीतरी घडलं, खंत व्यक्त करतात, रडतात लोक, घराच्या बाहेर निघत नाही. तशात एक जण आला, मला पहिलेच माहित होतं, मग मरी गायता का तवयच ना, तुला सांगता निवंत का, एकतर मग आता बोलू नको. वेळेवर जर व्यक्त नाही करता आलं, ते 1000% सत्य असेल, 0% असतं ते 0, काहीच उपयोग नाही. कुणाचं कौतुक करायचंय तुम्हाला, वेळेवर करा. आता या पोरांना मी कधीही भेटलो, कुठेही भेटलो, या बाबाने आपले भविष्यातले कीर्तनकार म्हणलेलं होतं, गायक म्हटलेलं होतं, वादक म्हटलेलं होतं. या बाबांनी तोच सांगितलं होतं, आपण कीर्तनकार वसुद्वा. आणि जर मी आज त्यांना बोललो, हे
काय उभा करते ना त्या ध्यानमा ठेवते की हाऊ नवीन आपला शिवारमा जरी चमकना गाव मात्र जाऊच द्या तरी तंगडमुडी आतमध्ये देत आपण विठ्ठल विठ्ठल द्यायची असते ना प्रेरणा स्थान प्रेम आहे प्रेमापासून प्रेरणा आहे कौतुक करायचं एखाद्याचं पोरग 10वीला पहिलं आलं 12वीला पहिलं आलं कॉलेजमध्ये किंवा इंजिनिअरिंगला IT IIT चांगल्या मार्काने पास झालं पोरग अभिनंदन करायला घरी जा आपल्याकडे एक चुकीची पद्धत काय आहे जो पोऱ्या पास होईना तो घर पेढा देवाली त्याला गरज होई ते आणि जर नाही आलं जगा ते घर नाही ते घरानं बिरडची उन्हा ग पोऱ्या आटलो अरे त्या पोराला 96% मार्क मिळाले जा ना कौतुक कर ना उद्या पोरग जर MPSC UPSC झालं तहसीलदार होईल कलेक्टर होईल एखाद्या चांगल्या पोहोचलेल्या मंत्र्याचा PA होईल आणि मग तवय फिरशी का त्यान मागे ना बावड्याला लाई दे बाबा मातण्या दो आले मग आज कौतुक करणं लक्षात राहील ना पोराच्या 2 शब्द कौतुकाचे बोला ना आता आमच्याकडे जेही वर्ग 10वीला पहिलं येतं आमच्या गावी आईची पुण्यतिथी करायचो मी अगोदर पण ती पुण्यतिथी नेमकी पावसाळ्यात यायची आणि व्हायचं काय श्रावण महिन्यामध्ये सेना महाराज पुण्यतिथीच्या 2 दिवस अगोदर एकादशीच्या आदल्या दिवशी आणि धुडकोजी महाराज माझ्या वडिलांचे मित्र असल्यामुळे त्यांना तारीख द्यायचो मी आता ते आमच्या आईला वहिनी म्हणायचे माझे वडिलांचे मित्र होते मला कधी आबा म्हटले नाही महाराज म्हटले नाही काय पोऱ्या आईच चाले आणि कीर्तनाला बोलवलं की आल्या आल्या एकच विचारायचे मला काय म्हणस तू माय म्हणतो मन माय म्हणून तू चुलता कवई मरी प्रेम होत ते जिवंत 8-10 धुडकू बाबांना कीर्तनाला बोलून एकही कीर्तन हो नाही का महाराज कीर्तनच झालं नाही 8 वर्ष जेवणे करू तवलन चांदण्या पडेल दिखेत आणि जेवणे जायात कथाईन सुठे की पंडायच आमले गली मग उतरू देणे तेव्हा असे सुशिक्षित पन्हाळ नव्हते आता बिल्डिंगा बांधल्या गेल्या त्या पंडाया असा नेंबन उतारेल राहतं त्या असा गुन्ना मुन्ना चालतं त्या पहिला पंडाय आता ना पंडाय त्या अंगण मान त्याचा पंडाय आमना अंगण मा मदारांची नया पडी जायत बाबान पेटा बांधे जाईन मी नया बुजाल पाहू मग त्यांनी मला सांगितलं हे 8-10 असं घडलं म्हणे बुवा ते एक कर एक तर बाबा बदल नाही तो उपक्रम बदल म्हटलं काका काय करू म्हणजे शाळा कुठपर्यंत आहे गावात म्हटलं 10वी पर्यंत आहे जे पोरग 10वीला पहिलं येईल त्यावेळेस 500 रुपये खूप मोठे असायचे 2 कीर्तन करूनही 500 रुपये जमत नव्हते 500 रुपये देऊन टाकायचे कीर्तनकारांना मिळायचे 200-250 रुपये आणि बाबांनी सांगितलं 500 रुपये द्यायचे म्हणजे 2 कीर्तनेच ना दाम घाल देवाला मग तो उपक्रम ठेवला 5 सप्टेंबरला बक्षीस दिलं जायचं रिझल्ट जरी जून मध्ये लागायचा मग त्या मुलांचं आपण कौतुक करायचं माईक दिला जायचा तोंड भरून पोरांचं कौतुक करायचं पुढच्या अभ्यासासाठीची वाटचाल काय ती प्रेममय प्रेमातून त्यांना प्रेरणा द्यायची त्या पोरांना सांगायचं अभ्यास किती वेळ केला हे महत्वाचं नाही अभ्यास कसा केला किती वेळ लागला याला काय करता अभ्यासाच्या बाबतीत सांगितलंय ओले मूळ बेबी खडकाचे ओले मूळ बेबी खडकाचे
तुम्ही एखाद्या किल्ल्यावर, एखाद्या जुन्या गढीवर, एखाद्या जुन्या देवळाच्या भिंतीवर एखादं रोपटं उगवलेलं पाहिलं असेल. पिंपळाचा असो, लिंबाचा असो, उंबराचा असो, भलं मोठं रोपटं होऊन जातं ते. अशी कडक भिंत असते किल्ल्याची किंवा जुने जे चुना वापरून आपल्या पूर्वजांनी भिंती बनवलेल्या बुरुजांच्या, टिकाव जरी मारला तरी भिंत खोदता येत नव्हती. चिनी आणि हातोड्याने ज्या भिंती फोडाव्या लागत होत्या, अशा भिंतीवर एखादी रोपटं उगायचं. त्याला तिथे पाणी कोण देणार आहे? त्याची निगा कोण राखणार आहे? स्वतःच्या प्रयत्नाने, स्वतःच्या अभ्यासाने ते जे रोपटं असतं त्याच्या मुळ्या इतक्या कोमल असतात, इतक्या कोमल की जर बोटाने चुरगळल्या तरी त्या चुरगळल्या जाऊ शकतात, कण कण मोकळे होतील. एवढ्या नरम मुळ्या, ओले मुळ, भेदी खडकाचे अंग, खडकासारख्या कडक भिंतीमध्ये ती मुळी घुसते. कशी घुसत असेल? जिथे चिनी घुसत नाही, टिकाव लागत नाही, पहारीचा म्हणजे प्रहारही करता येत नाही, आणि तिथे ओलं मूळ आत जातं. ओले मूळ भेदी खडकाचे अंग कशा प्रकारे हळूहळू ढाळे ढाळे केतुलेनी एके वेळे तो मार्गाचे निबळे निश्चित ठाके. झाडाचं मूळ एवढं कोमल, जिथे लोखंडी चिनी घुसत नाही, मग आत कशी घुसते? महाराज प्रश्न विचारला तर कशी घुसते ते सांगायचंय. हळू 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 हळू, प्रयत्न नाही सोडला. अभ्यास करायचा म्हणजे एकाच दिवशी अर्ध पुस्तक नका वाचून टाकू. ज्या शाळेमध्ये जात आहेत, ज्या वर्गामध्ये जात आहेत, त्याला 6-6, 7-7 विषय आहेत. प्रत्येक विषयाचं पुस्तक वाचलं गेलं पाहिजे. सगळ्या पुस्तकांना, पुस्तकांची संख्या आहे 8 आणि अभ्यासाचे महिने आहेत 9. हिवाळ्याचे 2 महिने, नाताळचे 10 दिवस, 18 दिवस दिवाळीच्या सुट्टीचे, बाकीचे गेले रविवार. 8च महिने विद्यार्थ्यांना सापडतात. पुस्तक आहेत 8. एका पुस्तकाची रिव्हिजन एका महिन्यात झाली पाहिजे. टायमिंग किती लागेल तुम्ही ठरवा. 8 पुस्तकं आहेत. 8च्या 8 पुस्तकं प्रस्तावनापासून भारत माझा देश आहे प्रतिज्ञेपासून शेवटच्या पानापर्यंत वाचून झालं पाहिजे. आणि एक पुस्तक जर एकदाच वाचाल, काय लक्षात राहील? मग वेळ किती दिला पाहिजे? वेळ भरपूर घ्यायचा आहे, घाई नाही करायची. हळूहळू ते मूळ मध्ये घुसत आणि मध्ये घुसत घुसत त्या मुळ्या एवढ्या बलवान बनतात की बलाढ्याच्या किल्ल्याच्या भिंती पाडून टाकतात. ओले मूळ. कशामुळे? फक्त अभ्यास. कहर केला तुकाराम महाराजांनी मानवी जन्माचा, की मानवी जन्म मिळाला पण माणूस होता आलं का? हा, देव व्हायच्या गप्पा नंतर मारू, देव माणूस होता आलं का? बायांनी सुद्धा पुरुषाचा जन्म मिळवण्यापेक्षा स्त्री जन्म मिळवण्यासाठी 1000 पटीने पुण्य जास्त असावं लागतं. तुम्ही असं समजू नका माणसे 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 म्हणजे माणसे काय बोलतील, बोंब पाठक सुद्धा मी असं नाही. तुमच्यावर देवाची अगाध कृपा आहे.
आणि यशस्वीपणाचा कळस जिथे झालाय त्या ठिकाणी नावं फक्त तुमचीच वापरली गेली आहेत, स्त्रियांची. मनीषा म्हणजे इच्छा, प्रतिभा म्हणजे बुद्धी, प्रज्ञा म्हणजे सुबुद्धी, कीर्ती, सुमती हे कोणाची नाव आहेत? प्रत्येक ठिकाणी तुम्हीच आहे. स्त्री जन्म मिळण्यासाठी मी बोललो 1000 पटीने पुण्य, कदाचित त्याही पटीने पुण्य जास्त करावं लागेल. देवाची कृपा आहे तुमच्यावर. आम्ही माणसं कृपेसाठी फिरतो इकडे तिकडे. स्त्रियांनी फक्त एक लक्षात ठेवा की तुमच्यावर देवानी कृपा करून 3 शक्ती तुमच्याकडे दिलेत. जसे रामायणामध्ये कैकेयी मातेने 2 वरदान मागितले होते ते तर मागावे लागले, पण न मागता तुम्हाला 3 वरदान मिळालेले आहेत. तुमच्या नजरेमध्ये नशा आहे, ओठामध्ये अमृत आहे आणि शब्दामध्ये संगीत आहे. या 3 वरदानांचा जर योग्य वापर करायचा म्हटला, मी तुम्हा बायांना तुमच्या शक्तीची आठवण करून देतो. एकच बुद्धिमान बाई, एकच बुद्धिमान बाई, कितला बी येडा खांडवा देऊ द्या तुम्ही, एकदम वायबार खांडन खांड चक्रम, काहीच माहित नाही त्यातले जर विचार कर एखाद्याची दरज का? हा नेहमी दरज का? नाही, 2च दरज. कोणत्या? दाखली आणि मोठी. दाखली मोठी येरा पाठ नाही आहेत का? त्या माहितीच नाही ना. म्हणतो मोठी कोणती आहे? पण ती येत नाही का? ती पेरण्यात आहेत की मंगी असती ती मोठी आहे का? आणि दाखली कितला महिन्यानं दाखली आहे? 4 महिन्यानं दाखली. आणि त्या 4 महिन्यामध्ये आणखी दुसरी 830. काही पत्ता नाही, काहीच लता हाऊच पत्ता नाही. बायकोनी चतुर्थी आणि तो मासाला येऊ ना येडं कांड. मग ती बाई सांगायला लागली तुम्हाला हे तर कळायला पाहिजे, पाठी मी साबुदाणा खादा, तुम्ही नाही नका चतुर्थी धरा, पण तुम्ही विचारव तुम्ही की साबुदाणा लेतच का थोडासा? तोंडले चव येता येता अक्कली मी बी दररोज बा चतुर्थी. पण नाही, कधी कधी उलटही होत. हुशार बाई जर येडा कांडमध्ये वय गई तर तिथ्याच नतीन येडी होईच असांची. प्रभाव गुरुत्वाकर्षण येडापणा जास्त. आमनी एक बुद्धिमान चुलत बहीण असं येडा गवारामध्ये वय गे. जर 3 पोऱ्याला विचारा आपण भासातो हो ना, त्याला जर विचार काय त्या मोठ्या भासाचं नाव काय जरे? मध्या. मधू कधीच म्हणणार. तुम्ही बापनं नाव काय जरे? न त्या बापना समोर न त्या म्हणतो. आणि ती बहीणले जर विचार का बहीण हे अशी कोणती पद्धत? मानवता बेनवता जागेर होत आठीन त्या घरमध्ये ना माले म्हणून डोकं बंद पडी गे म्हणे थड जायचं. आणि बंद पडेलच, मग बंद पडेलच नि मजा आहेच म्हणे खरी. आणि ज्यांना आनंदाने जगायचं असेल ना, येडाच मग शानपणा करणं का? हो, शानपणा करणं होई शानासमा करणं. येडाच मग त्यांनी. आता मला भेटतात काही लोक दुनियामध्ये देव नाहीचे बाबा, आणि मग मी सांगू कोण म्हणत देवचे? कोण म्हण राहणार आहे? म्हणजे तुम्ही बी मानता नाहीत का? म्हणता काय ना देव हाय पटना आपले पायपडीच मला 100 रुपये दे घ्या तो. येणारच ना तोंडे लक्षात का तुम्ही? नाही, अनाठाई ताकद खर्चूच नका. स्त्रियांना तुम्हाला नजरेमध्ये नशा दिली देवाने. आम्हाला नशा करावी लागते. 31 डिसेंबर चाकणं कितल्या उपाध्याची तसा मग आणखी तोल चालणार घ्या, मुसळावर पडा,
पैसा दुनिया उपाडली जात, गरबाई विचारत पैसा कसा घ्या, मालकानी चोऱ्याची ठोक, तूच उरेला होता का एकला ठोकाले, तरी नशा होत नाही. तुमच्या नजरेमध्ये नशा आहे, ओठामध्ये अमृत आहे, शब्दामध्ये संगीत आहे. तुमच्या कुठून शिकून आले संगीत? आता हे आमचं सप्त सुरांचं संगीत आहे. हे गायनाचे आपल्याला रियाज करावे लागतात, प्रॅक्टिस करावी लागते. एका प्रेमी कवीला एकाने विचारलं होतं, ते कवी संगीताचा अभ्यास करणारे होते. ते अगोदर चाल आणि नंतर कविता, पहिल्याने कवितेला चाल लावायचे नाहीत, ते चालीवर कविता तयार करायचे. आणि अशा कवीला एकाने विचारलं की म्हणे, कविवर्य तुम्ही संगीत तज्ञ आहात, जसे कवी संगीत तज्ञ आपल्या महाराष्ट्रामध्ये एक जण होते, कोण? दत्ता महाडिक पुणेकर, तमाशामध्ये होते. पण दत्ता महाडिकांना संगीत रत्न पुरस्कार मिळालेला होता, आणि तोही राष्ट्रपतींच्या हातून. तेवढी जाण होते. शब्द जर जास्त आले त्यांना अण्ण म्हणायचे, मग अण्ण हे शब्द त्याच रागावर कसे बसवायचे? आपले आजचा हा अभंग लहान आहे, कमी शब्दांचा आहे, 3-3 शब्दांचा आहे, काही 5-5, 8-8 शब्दांचे येतील. तोच कलावती राग त्याही अभंगाला लावायचा आहे कमी शब्दांच्या, आणि तोच कलावती राग जास्त शब्दांना लावायचा आहे. मग त्यासाठी प्रॅक्टिस, अभ्यास. शब्द जास्त आहेत ना, मग ते पडपड म्हणून टाकायचे. शब्द कमी आहेत ना, मग मध्ये ई आ काहीही करून तो अंतरा पूर्ण करायचा आहे. मग त्यांना विचारलं की जगातलं सर्वश्रेष्ठ आणि प्रेमी स्वर कोणता आहे? त्यांनी एकच सांगितलं, जर या स्वरांमध्ये तुम्ही प्रेमाचा, खरा प्रेमाचा स्वर शोधाल, तो या पेटीत नाही, तो या पखवाज मध्ये नाही, तो या टाळात नाही ना या गळ्यात नाही. तो फक्त ज्या आईला बाळ झालंय ते बाळ झोळीमध्ये पाळण्यामध्ये टाकून ती दोरी आपल्याकडे ओढताना आणि सोडताना ज्या आईच्या कंठातून अंगाई गीत निघतं, तो जगातला सगळ्यात प्रेमाचा स्वर आहे. विठ्ठल विठ्ठल. शब्दांचे अर्थही तुम्हाला माहिती नसतात, पण स्वर पक्का आहे, संगीत आहे जिभेमध्ये. वास्तविक शब्द काय? बाळाला झोपवताना हरी हरी गाई, हरी हरी गाई, हरी हरी गाई, हरी 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 गाई, हरी हरी गाई, हरी हरी गाई, हरी हरी मानवी जन्मामध्ये आलेला आहे. पाप पुण्य करूनी जन्मा येतो प्राणी, नरदेहा येऊन हानी केली. बेटा जीवनाची हानी व्हायला नको. एकापेक्षा एक बलवान झाले, चमके शिवबाची तलवार, तळपत्या बिजलीचा अवतार तसा हो, नाही तर साने गुरुजीं सारखे मातृप्रेमी झाले तसा हो, नाही तर भगवान परशुराम सारखे पितृभक्त झाले तसा हो. आणि त्यासाठी एकतर बेटा हरी हरी गाई, हरी हरी गाई, हरी हरी गाई, हरी हरी गाई. आईचा अभ्यास नसेल पण आई काय सांगते ते ज्ञानोबा ज्ञानाबाई सांगते, आई हरिमुखे म्हणा, ते आई सांगते हरी हरी गाई. एकनाथ महाराज सांगतात सहनशीलतेचे मूर्तिमंत पुतळे, हरिमुखे जाता हरपली चिंता. आणि तीच आई सांगते पुतरक्याची मरो आई,
कुंदरक्याची कुंदरका मरो अशा खट्याळ वृत्तीचा जो आहे त्याची आई मरो मरो म्हणजे का मरो त्याला जन्म द्यायच्या अगोदर मरो म्हणजे नालायक पैदा तू जन्माला आला ना हरी हरी म्हण जीवनाचं कल्याण होईल मरो